सर तुम्ही बोलवलं? यस, मला एक सांग कमळी, तू इथे स्पोर्ट्स कोट्यामधनं आलीस ना? होय सर. आणि हे सांग की तू तिथे गावात कोणता खेळ खेळायचीस? कबड्डी. सर कमळी तिच्या गावात चॅम्पियन होती. नाही, ही गावामध्ये चॅम्पियन वगैरे असेल, पण इथे कॉलेजच्या टीममध्ये तिला जागाही मिळवता आलेली नाही. तेव्हा आता स्पोर्ट्स कोट्यामधनं इथे ॲडमिशन घेऊन देखील ती कॉलेजसाठी काहीच खेळणार नाही आहे, कारण ती मुळात सिलेक्टच झालेली नाही आहे. तेव्हा रिअली सॉरी टू से, पण कमळी आता तुला या कॉलेजमध्ये शिकता येणार नाही. शिकता येणार नाही म्हणजे आम्ही तुला या कॉलेजमधनं काढून टाकले. व्हॉट? सर हे असं कसं करू शकता तुम्ही? मिस्टर ऋषी, काय ना की कमळी कॉलेजच्या कोणत्याही स्पोर्ट्स टीममध्ये नसल्यानं नियमानुसार तिला काढून टाकण्यात आलेलं आहे. सर आपण तिला टीम मध्ये यायचंय, तिचं सिलेक्शन झालं नाही. इतक्या चांगल्या प्लेअरचं सिलेक्शन का झालं नाही याची चौकशी करायला हवी ना आपण. कसली चौकशी? हे बघा मिस्टर ऋषी, साधना मॅडम इकडे समोरच आहेत आणि त्यांना हे माहिती आहे की अनिकाशी सिलेक्शन मॅचमध्ये कमळी हरली आहे. त्यामुळे आता कोणत्याही चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाहीये. मी हिला या कॉलेजमधनं काढून टाकतो. सर अहो तिच्या हाताला लागलेलं म्हणून ती सिलेक्ट झाली नसेल, पण तिचा गेम चांगला आहे, याच्याने आपल्या कॉलेजला फायदाच होईल. तिला एक चान्स तरी द्या. सर तुम्ही मला पाहिजे तर दुसरा कुठला बी खेळ खेळायला द्या, मी खेळतो की मला एक संधी तर द्या. नाही, मला हे असं काहीही करता येणार नाही आहे, लक्षात ठेवा. काय मलाही वर उत्तरं द्यायची असतात. यो अन्नपूर्णा आजींचा निर्णय असेल काय? नाही, ते असलं काही नाही करणार. मॅम प्लीज, आता तुम्हीच यातून काहीतरी मार्ग काढू शकता. इंजुरीमुळे तिचं सिलेक्शन झालं नाही, पण यामुळे तिची शिक्षणाची संधी काढून घेणं हे बरोबर नाही ना. नो, काहीही करता येणार नाहीये. कमळी, तू आता इथून जाऊ शकतेस आणि वर्गात नाही, डायरेक्ट हॉस्टेलला जा आणि सामानाची आवरावर करायला घे, कळलं? आणि हा, तुझ्या त्या मैत्रिणीला देखील सांग बरं का. सर यावर आपण जोपर्यंत सोल्युशन काढत नाही तोवर मी इथून बाहेर जाणार नाही. आपल्याला याबद्दल बोलावंच लागेल.